भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शनिवारी अलिबाग तालुक्यातील चोंडी येथील साई इन हॉटेल येथे पत्रकार परिषद घेतली। यावेळी 2-3 महिन्यात निवडणुका आहेत, तर 3 महिन्यात बजेटचा लोकांना काय फायदा होईल असा सवाल पत्रकाराने विचारल्यावर आशिष शेलार यांनी 3 महिन्यात 3 सिलेंडर, वीज बिल माफीची भरीव मदत तसेच महायुतीचे सरकार येणार असा दावा केला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजप नेते काळसेकर, सतीश धारप, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मापाराम, महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष उदय काटे आदी पदाधिकारी उपस्थित होते। निवडणुका आता 2-3 महिन्यांनंतर आहेत। बजेट आत्ताच काल सादर झालंय। या 3 महिन्यामध्ये लोकांना त्याचा काय उपयोग होणार आहे? 3 सिलेंडर फ्री मिळणार आहे आणि कदाचित निवडणुकीनंतर आमचं येणारं सरकार त्याच्यापेक्षाही वाढीव विचार करतंय आणि करेल हे सुद्धा स्पष्ट दिसेल। माझ्या सामान्य शेतकऱ्याच्या अकाउंटवर मोदीजी तर पैसे देतातच आहे, पण राज्य सरकार ही आपला निधी देतोय। त्याला वीज बिल माफीतना त्या ठिकाणी 3 महिन्यात मिळणारा जो भरीव मदत आहे, ज्याला मदत मिळेल त्यालाच ते लक्षात येईल। आम्ही विरोधकांसारखं फेक नरेटिव्ह करत नाही, खोट्या आश्वासनांवर मतं घेणार नाही, खोटं संभ्रम पसरून मतं घेणार नाही। जे दिलंय ते पुढच्या 3-4 महिन्यात लोकांपर्यंत पोहोचवू आणि निवडणुकीनंतर त्यामध्ये वृद्धी करण्याचाही निर्णय करू। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।